2025 गुरुवार दिनांक 27/3/2025. समाधान हा विषय आहे आज. तुम्ही सगळेजण अशा हसले समाधान कारण तुमच्या प्रत्येकाच्या आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय आहे? समाधान. समाधान मनुष्याला केव्हा मिळतं सांगा? प्रपंचाचं समाधान काय आहे? हे समाधान वेगळं आहे. प्रपंचाचं समाधान कशात म्हणतो आपण एखादे पाहुणे आले, आपलं घर, आपली मुलं बाळं, नातवंड सगळे बघून म्हणतात आपलं की बाबा नाही छान समाधान आहे असं म्हणतात. नाही वाटतं मग आपल्याला खूपच वाटतं. बरोबर ना? समाधान कधी वाटतं? हां, कोणी घरात आले बघायला, पाहुणे रावळे येऊन गेले, 4 दिवस राहून गेले, मग ज्याच्या घरी आले त्यांची स्तुती केली, करतातच माणसं. किंवा नाही छान घर छान बांधले, मुलं बाळं चांगली आहेत, सगळं छान आहे, समाधान आहे. तो एक शब्द आहे. म्हणजे ते कुठलं समाधान झालं? प्रपंचाचं समाधान झालं. ते छान आहे. आपल्याला कुठलं समाधान हवंय? आपण खूप मोठे लोक आहोत, कळलं तुम्हाला? खूपच मोठे, म्हणजे खूप मागणी आहे ईश्वराकडे, खूप मोठी मागणी. साधी मागणी नाही, मधली कुठलीच नाही, थेट समाधान. तर समाधान हा जो विषय आहे प्रपंचामध्ये येतोच. थोडंफार काही मिळालं, चांगलं घर बांधलं, चांगलं, तुम्हाला माहिती आहे ना घराची गोष्ट. घर बांधलं, मोठा हे काय तुमचं सत्यनारायण घातला, मोठे सगळे लोक बोलवले, सगळं घरभरणी, हजारो लोक आले, जेवण करून गेले. सकाळी शांत खुर्चीवर बसावं म्हटलं, मालक बसले, तितक्यात घराच्या हप्त्याचं लेटर आलं. दॅट इज नॉट समाधान. समाधान याच्या पुढे आणि मागे कुठलीच उपाधी नको, ते आहे खरं समाधान. आता हे करू मग ते होईल, किंवा आता हे नको करायला मग ते होणारच नाही, हे जिथं नाही ते समाधान आहे. कळलं? म्हणजे याच्या पुढे काहीच करायचं उरलं नाही, त्याचा अर्थ इज इक्वल टू समाधान. आता असं वाटतं की नाही तुम्हाला लोकांना? काही काहींच्या साधना आहेत मला माहिती, पण पूर्वीपासून आपण साधना केलेली जी माणसं आहोत, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट समाधान आहे. पाहत आता नवीन मुलांना तरी, किरणला आता बरीच वर्ष झाली, पण त्यांनाही समाधान वाटतं का? तर ते इथे येतात ना. प्रपंचामध्ये जगताना हे समाधान आपल्याला काम देतं. लक्षात ठेवा. काय काम देतं की नाही? संध्याकाळी प्रवचन आहे, एक समाधान आहे. आज श्रवण करायला मिळणार आहे, हे समाधान आहे. पण ते कुठलं समाधान आहे? फक्त दर गुरुवारचं समाधान. पण ज्यांची साधना झाली, जे जीवनभर साधना करीत आहेत, त्या साधनेचं चेहऱ्यावर एक समाधान येतं, त्याला म्हणायचं खरं समाधान. साधना करून, आता मी असा प्रश्न विचारते की साक्षात्कार कोणाकोणाला झाले नाही, हात वर करून सांगते. असं नाही म्हणायचं माधुरी, कोणाकोणाला तुम्हाला माहिती आहे तुमचं काय झाले? तुम्हाला साक्षात्कार झाले तरी कळतच नाही साक्षात्कार झाले. साक्षात्कार आहे जिलेबी नाही एवढी मोठी, ती येऊन पुढं पडली आहे, किंवा काय दुसरं काहीच नाहीये. साक्षात्कार म्हणजे असं नाही का तुम्हाला झालाय? आता बघा काय उत्तर, त्यांची परीक्षा येईल. जेव्हा काही तुम्हाला विशिष्ट असं वाटतं की हे दर्शन झालं, तेच दिसलं की साक्षात्कार, तसं नाहीये. मग कसं आहे? आयुष्यभर तुम्ही समाधान, आयुष्यभर म्हणजे आता तुम्ही समाधान हा विषय तुमच्या बुद्धीतून किंवा तुमच्या डोळ्यापुढून, तुमच्या वागण्यात, आपल्या करण्यात, ते जिथं जिथं स्पर्श करतो ते आहे समाधान, तोच आहे साक्षात्कार. असं होतं की नाही माधुरी ताई? हा, बरोबर. तुम्हाला तुमच्या शंका काढण्यासाठीच आजचा हा विषय मी घेतला की काय सांगू. शंका आहेत सगळ्या की आपला समाधान नाही, असं नाही. तुम्ही किती संकटातून आपण आलो आतापर्यंत, नाही का?
प्लस किती साधना आपण केल्या मिळण्यासाठी. पण आत्ता आपल्याजवळ काय आहे असं म्हणाल तर काय आहे? समाधान. की आपल्याला पुढं, तुम्हाला माहिती आहे आता जर आपल्याला पुढं काय नाहीये, जन्म मरणाचे फेरे एक माहिती आहे तुम्हाला. फेरे नाही पडणार. आता काय होईल जाऊ दे, पुढचं कुठं बोलते मी, चला. मग समाधान आहे. समाधान याचा अर्थ तृप्तीचा ढेकर येतो आहे. आणि समाधान याचा अर्थ आता भूकही नाही आणि तहानही नाही. दॅट इज कॉल्ड समाधान. आता भूक आहे का? कोणत्या गुरूंकडे जावं, काय काय ज्ञान घ्यावं, काय 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 विचारायचं, अजून खूप राहिले असं कधी वाटतंय का? काय ताई वाटलंय का कधी? नाही. कारण काय झालंय, हा, सर्व सुखे आधी येथेची ओळख. पुढे काय? संतांची देखील चरणांपाशी. ज्या संतांच्या जवळ आपण आलोय त्यांनी पहिल्या क्षणापासून साधनेच्या शेवटच्या क्षणापर्यंत, साक्षात्कारापर्यंत, साक्षात्कार म्हणजे काय असं काय खाऊ नये गड्डा नाही काय पुढं दिसेल असं. साक्षात्कार याचा अर्थ एक, नंबर एक, तुमच्या शरीराची सर्व गात्र सर्वेंद्रियांची द्वार समाधानी आहेत का? नंबर एक चा अजून कुठे काय 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 वळवळतंय का? स्वतःचा अभ्यास नाही ना विषयचा. कोणाला समाधान या बाबतीत असेल, कोणाचं अजून काय राहिलं असेल माहित नाही. राहिलं असलं तरी आता नको ते राहायला. समाधान इंद्रिय विषय मागती असा एक विषय आहे. तसं कोणाकोणाला होतंय हातवर हा. समजा काहींना नसेल तसं, तो भाग यांच्या वयाचं सोडून बोलते. इंद्रिय विषय मागती असं कोणाचं आहे? तो काय आहे? तुम्हाला आहे ना अनुभव? हा अनुभव. काही वेळेला आपण पुढचं नाही सांगत, तुम्हाला कळतं सर. पण इंद्रिय, आपल्या इंद्रियांनी नाही मागितलं काही तरी आता काही काहींचा विषय वेगळा आहे. ठीक आहे, तुमच्या इंद्रियामध्ये स्फुरण आहे का? ती नसेल तर तिथे विषय कशाचा आहे? साक्षात्काराचा विषय. साक्षात्कार तुम्हाला दिसण्यासारखी कुठली वस्तू नाही. साक्षात्कार हे म्हणजे कसं, प्रवचन, साधना, ध्यान, जप एवढंच आवडतं, बाकी आवडतच नाही. हा, आणि त्याच दिवस जात. प्रवचन, साधना, ध्यान, जप, बाकीची काय आपली कर्तव्य असतील ती प्रपंचाची ती करावीच लागतात. आपण शरीराने जोपर्यंत आहोत तोपर्यंत प्रापंचिक कर्तव्य ही करावीच लागतात. दुसरं काही आवडत नाही. हा, दुसरं काही प्राणाला आवडतच नाही इज इक्वल टू साक्षात्कार. बरोबर, दुसरं काहीच नाही आवडत. काहीच न लगे मना, मनाला काहीच आवडत नाही. बरोबर, आपल्या सद्गुरूंपेक्षा, आपल्या अभ्यासापेक्षा, सद्गुरु चरणांपेक्षा आपल्याला इतर काहीच धावत नाही. इथला सहवास. आत्ता विवेक काय मला म्हणतो, रोज म्हणतो, तुझ्या हाताखाली गाडी आहे, ड्रायव्हर मिळेल, पैसा आहे, मग तू का नाही जात सारखं फिरायला? आता मी त्याला म्हटलं बाबा 40च्या आतच मी सगळं फिरून घेतलंय, सगळा भारत फिरून झाला, आता कुठे जाणार नाही फिरायला? म्हणतो नाही तू फिरत जा सारखी, मी यांना घेऊन फिरत जा. फिरायला हरकत नाही कुठं, पण जायचं कुठं? सगळं पाहिजे. पंढरपूरचा असंख्य वेळा झाले, आळंदी सारखीच आपण करतोच. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही जाताच की. हा तेव्हा, पण आता नाही जाणं जास्त. बळानी जाते. होती ना. मध्ये आम्ही लगेच गेलो, इच्छा झाली गेलो. बळानी फिरलं तर दमणूकच होती. बळानी फिरत बसलं, बळानी फिरत बसलं तर दमणूकच होती शेवटी. हो की नाही? गरज असेल तेव्हा आपले शरीर काय मागते हे पण कळतं ना. जमायला होतं. एवढी एनर्जी पण आणायला लागेल असं आहे. आणि ज्या ठिकाणी आहे तिथं मी तृप्त आहे, आनंदी आहे. समाधानाचा काय विषय? आनंदी आहे, तृप्त आहे, कशातही मन आपलं जात नाही.
हे आपलं छान आहे. तेव्हा तुम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किंवा आतमध्ये मनात समाधान असणे हा आजचा विषय आहे. तो तिथपर्यंत आपल्याला जायचा आहे. कळलं? समाधान याचा अर्थ साक्षात्कारानंतरचा अनुभव आहे. आता इथे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, मुक्त संगो नहम वादी धृत्युत्साहस समन्विता सिद्ध सिद्ध्योर निर्विकार करता सात्विक उच्चते. समाधान असणारा मनुष्य सात्विक करत आहे. कर्म कशी आहेत आपली? सात्विक. आपण काय दुसरी कुठली कर्म करायला जात नाही. खाणं कसं आहे आपलं? कमी आहे, मर्यादित, कमी. बरोबर. मग एवढे सगळे समूहाने लोक जे सांगतायत की किती मोठं श्रेय आहे, किती मोठं श्रेय आहे. मर्यादित खाणं आहे, मर्यादित चालणं आहे, मर्यादित बोलणं आहे. सर्व क्रिया मर्यादित असणं याचंच नाव साक्षात्कार आहे. साक्षात्काराला बरीच नाव आहे. सर्व क्रिया मर्यादित आहे, मर्यादा आहे प्रत्येक गोष्टीला. बोलायला लागलं तर एखादा मनुष्य थांबतच नाही. दुसऱ्याला काय बोलायचं ते पण ऐकून घ्यायला पाहिजे. तसं थांबतच नाहीत काय माणसं, बोलत असत. ती मर्यादा म्हणायची का? नाही. कोणती मर्यादा आहे? मी बोललो बाबा एवढं, तुम्हाला काय बोलायचं ते आता सांग. त्याला म्हणायचं मर्यादा, नाही का? पण नाही, काही काय ना तरी फळोद्देशे सांडलेल्या वाढते जेवी सरळिया शाखा का चंदनाची हा बावन्नया का न फळता ही सार्थका जैसिया नागलतिका तैसिया करी नित्या देखा. ते ऐका, तेच सांगेल. नागलतिका म्हणजे काय? कुठली वेल बरे? नागवेल, विड्याच्या पानाची. का न फळता ही सार्थका. बरोबर. नागलतिका म्हणजे नागवेलीचं पान, त्या पानाची वेल. कपाळाच्या चाव्याला नागलतिका. फळ नाहीये त्याला, पण नुसत्या पानांनी तिचं सार्थक आहे की नाही? फळ कुठंच नाही, पानं. पण नुसती पानं सुद्धा किती महत्वाची आहे, औषधी आहे. बरोबर, औषधी आहे. तसं तैसिया करी नित्य अधिका क्रिया तशा अर्जुना या समाधान झालेल्या किंवा साक्षात्कार झालेल्या मनुष्याच्या क्रिया अशा असतात. कशा असतात क्रिया? फळोद्देशे सांडली. फळाची काय अपेक्षा नाही. बरोबर. हा, चंदन असतं. चंदनाच्या झाडाच्या फांद्या वाढलेल्या आहेत भरपूर. एक फांदी, एक सरळ, मग इकडं भरपूर झाड वाढले. परत नको काय नाही, पण तिची एक्सपायरी डेट वेगळी. एक्सपायरी डेट काढून त्याने काय नाही, मला वाटलं त्या दिवशी. चंदनाचं झाड असतं. कोणी जर त्याचा उपाय काय करायचा असेल तरच चंदन तोडणार, बाकी कशाला तोडणार? बाकी चंदन कसं आहे? शीतल. त्याचा स्वभाव कसा आहे? शीतल आहे आणि ते वाढत आहे. बाकी त्याला बाकीचं काही कशासाठी लोक त्याचा उपयोग करणार नाही. का न फळता ही सार्थका जैसिया नागलतिका तैसिया करी नित्याधिका क्रिया. नित्यादी क्रिया आहेत रोजच्या घरच्या, जे काय करतो आपण ते. जशी ही वेल आहे, नागलतिकेची वेल आहे, नागवेल. तिला फळं येणार आहेत का कधी? नाही. नंतर कुठं फळ का आलं नाही म्हणून आपण वाट बघणार आहोत का? नाही. रागराग करणार आहोत का? नाही. कारण तिला नुसती पानं आहे आणि पानं येणं हेच तिचं सार्थक आहे. तसं साधकांचं साधनेचं सार्थक काय आहे? पानं येणं म्हणजे काय सांगा मला. हा, बरोबर.
कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा नाही. बरोबर, अपेक्षा नाही असं जेव्हा होतं तेव्हा तो साक्षात्कार आहे, हे धरून चालायचं. आता आपण कर्म आता 1, 2, 3, 4 तरुणांसाठी थोडस नंतर घेऊ, तुमचा अभ्यास झाल्यावर मग होऊ. खरं तर तरुण वयाचाच अभ्यास व्हायला पाहिजे, तो मुख्य पुढचा नियम आहे. आम्ही अभ्यास कधी केला? तुमच्याच वयाचा अभ्यास झाला आमचा. म्हणून फळताही सर्वता जैसिया नागलती, नुसत्या पानांनीच वेल बहरलेली आहे, पण ती म्हणते का मला फळ नाही आलं म्हणून मी सुकलीये, माझं काय झालं, एखादं पान वाढलंय का. पानं येणं हेच तिचं सार्थक आहे. त्याप्रमाणे ज्याची साधना संपूर्ण झाली म्हणजे पुस्तकं वाचून संपवली का आपण? आपली साधना तशी नाही. आपली साधना कशी आहे? प्रॅक्टिकल आहे आपली साधना, म्हणून अवघड जाते तुम्हाला सगळ्यांना. प्रॅक्टिकल आहे म्हणजे कसं, इथं बोलायचं नुसतं नाहीये, ते काय झालं पाहिजे आपल्या जीवनात आपण उतरवायचं आहे, म्हणूनच ते अवघड आहे. पुस्तकं संपवली असती बरीच इथे सांगून किती संपवत नाही मी पुस्तक. दुसरी पुस्तकं बरोबर एक ग्रस्त होते, ते सारखे मला पुस्तक आणून द्यायचे बाहेरच्या लेखकांची. कशाला आणतायत, मला हेच खूप छान आहे ना, ते म्हणायचे हे सांगण्यासाठी त्याचे दृष्टांत द्या, पण ते गरजच नाही ना. ज्ञानोबरायांचं ज्ञान सांगण्यासाठी दुसऱ्याचे दृष्टांत कशाला पाहिजे? ज्ञानोबरायांचे दृष्टांत किती सुंदर आहेत आणि चक्कल बसणारे आहेत. झाली का? झाली या झाली मजा झाली. तेव्हा अध्यात्म ज्ञान हे सर्व ज्ञानांपेक्षा, सर्व बाकीच्या विषयांपेक्षा, बाकीच्या मार्गांपेक्षा, बाकीच्या सगळ्या जीवनासाठी आवश्यक जे जे काय आपण करतो त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. हे सगळ्याचा शोध लावला ज्ञानेश्वर माऊली आणि पुढे नेलं आपल्या गुरुजींनी. खरं तुम्हाला एक गंमत सांगते की आपल्या गुरुजींचं प्रवचन आळंदीत होऊ दिलं नाही, म्हणून मग मी वारकरी सोडलं. एकदा एक गंमत झाली, मग मला आमच्या गुरूंचा मला अभिमान आहे, कुणाला असं नाही तर नसतं. मी खूप त्यांचा आदरही करते आणि आय एम सो प्राऊड ऑफ हिम, सो प्राऊड. त्याच्याबद्दल काय कोणी बोलायचंच नाही असा माझा आहे स्वभाव. पण मग एकदम मला असा प्रसंग आला 1994 का 96 साली होते. MIT संस्थेमध्ये जायचे, मला वेळ होती. त्यांनी कुंडलिनीच्या थेसिससाठी माझी नेमणूक केली. आता मला प्रश्न पडला, तिथं गेल्यावर जर त्यांनी विचारलं तुम्ही कुठून, म्हणजे तुमची संस्था काय किंवा काय तुमच्या संप्रदायाचं नाव, तर मी काय सांगू असा मला प्रश्न सारखा सतावायचा. कारण आय एम नॉट फ्रॉम वारकरी सांगतो, हे माझं निश्चित झालं होतं बुद्धीत. गुरुजी मला म्हणायचे आपण वारकरी संप्रदायातले, तर ठीक आहे मी पण म्हणायचे. पण जेव्हा गुरूंना अडवलं मग नाही वारकरी, मग नाहीच. मग मी काय करावं माझ्या बुद्धीत येणार, आणि आपण मनाने कसं ठरवणार, संप्रदाय बदलता येत नाही तसं. मग ध्यानाला बसले. आपलं एकच हे आहे, इंजेक्शन एकच, ध्यान. मग ध्यानाला बसले. ध्यानाला बसल्यानंतर सद्गुरू गोरक्षनाथ पुढे येऊन उभे राहिले. ते आपल्या विश्वयोगाचे प्रमुख आहे तेव्हापासून. आणि त्यांनी सांगितलं बाळा तू काय काळजी करू नकोस, हा विश्वयोग आहे. म्हणून मग वारकऱ्यांचा माझ्यावर आरोप आहे की मी वेगळा संप्रदाय काढलाय, पण बोलण्याची कोणाची प्राज्ञा नाही. माझ्या संप्रदायात एवढेच लोक राहतात तरी पण मला त्याचा अभिमान आहे. कधी वाढतील तेव्हा वाढत, नाही काय, एवढे आमचे परमनंट आहेत एवढं आम्हाला नक्की माहिती आहे. आणि हे ज्या मार्गावर चालले तो मार्ग पण अजर अमर आहे. त्यामुळे विश्वयोगाचं संप्रदायाचं नाव हे कुठंतरी केव्हा तरी तर कुठंतरी झेंडा लागेल. आज न लागू देत, मला खूप दम आहे
आणि किती जन्म माझे गेले तरी मी याच्यातच असणार आहे, विश्वयोगाच्या अवतीभोवती मी आहे, सतत आहे, राहणार आहे. हे सोडून मी कधीच कुठे जाणार नाही. मुले देह असो अगं हे सोडून मी कधीच कुठे जाणार नाही. ते काय असं म्हणून घे ना म्हणून. हा. मग ह्याच्यामध्ये जायचं तेव्हा आपले गोरक्षनाथ पुढे आले, नमस्कार केला. गोरक्षनाथ मला आयुष्यात 2दा भेटलेत बरं, स्पष्ट म्हणजे प्रत्यक्ष. एकदा हे ध्यानात भेटले आणि एकदा ते प्रत्यक्ष दाराशी आले. तो माझा नेम चुकला. मला त्यांनी ध्यानात सूचना दिली होती की बाळा, मी प्रत्यक्ष तुला भेटायला येऊन तुला रुद्राक्ष देतो. रुद्राक्ष त्यांची खूण आहे ना. मग मी म्हटलं मग मी काय करू? तर ते म्हटले नाही, रात्री 12 वाजता इथे यज्ञ पेटव आणि तू बस हवन करत, मी येतो. मला आम्ही वेडेत म्हणायचं तर काय, मला त्यावेळेस कुठं काय कळत होतं. एकटं कसं हॉलमध्ये बसायचं रात्री 12 म्हणून मी मध्येच ऐकलं. चुकलं तिथं सगळं. मग मध्येच माझ्या शेजारी यज्ञ आम्ही पेटवला आणि 12 वाजता बरोबर सगळीकडं सामसूम झालं. बरोबर खडावा वाजताय, चिमटा वाजतोय. खडावा वाज बरोबर मला ऐकू आम्हाला दोघे. एकदा चिमटा वाजतोय, एकदा खडावा वाजतोय, चिमटा वाजतोय, खडा. असे गोरक्षनाथ येऊन तिथं उभे राहिलेले आहेत हे मला समजतंय. यज्ञ हवन चाललेलं आहे, फक्त शेजारी मतेताई आहे म्हणून मी आत येत नाही. बाळा, तू एकटी का बसली नाहीस? तुझ्यासाठी मी आणलं होतं जे काय आणायचंय ते. आता मी करत जातो. इथूनच मी दर्शन घेतो. गोरक्षनाथांची माझ्यावर खूप कृपा. त्याचं कारण आमचे सद्गुरू. कळलं? इतकं महान व्यक्ती भेटावी म्हटल्यावर मग किती. पण तेव्हाही नाही भेट झाली. पण कायम जेव्हा जेव्हा मला काही अडतं तेव्हा तेव्हा मला गोरक्षनाथ मदत करतात, हे मात्र अगदी खरं. परवा एका आमचा एक शिष्य आहे, तो कर्जाने फार व्यापलाय खूप. त्याला मंत्र द्याय म्हणजे त्याला काय उपाय देऊ असं म्हणून मी बुद्धीत ते होतं. सकाळची वेळ होती आणि माझं ध्यान वगैरे झालं होतं, पण बुद्धीत ते असं मी ध्यानाला बसले असं पटकन मांडले काहीतरी उपाय वरून. तो उपाय नाही आला, गोरक्षनाथ पुढे आले. त्यांनी मला उपाय दिला. कळलं? असं संकटकाळी कायम मला गोरक्षनाथ उपाय सांगायचं. म्हणजे एकदम वर्षा डिपार्टमेंटला जाऊ नका असं म्हणत, आम्ही आहोत मध्ये तसं. हां, त्यांनी मला सूचना दिली की आपला हा वारकरी नाही काय नाही, याला विश्वयोग म्हणा. मला वेड्यात काढलं बऱ्याच लोकांनी, बऱ्याच मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या जे सगळे इथे येऊन गेले त्यांनी वेड्यात काढलं. त्यांना शॉक बसला तेव्हा. माझी निश्चिंती कशी आहे या ह्याच्यावर, त्यावेळेस त्यांनी सोडून दिलं आता की काय नाही, हे काय ऐकणारं गाणं नाही आणि कशानेच ऐकायचं नाही. आणि ह्यांना सोबत एवढे लोक आहेत, सुशिक्षित लोक यांच्या सोबतीला आहेत. त्यामुळे म्हणजे तुमच्यामुळं केवळ मी आहे इथं टिकून आणि संप्रदाय पण आहे. तर तेव्हा विचारलं मी, तर त्यांनी सांगितलं विश्वयोग म्हणा. हे तो विश्वयोगाची सुरुवात आहे. कशावरून मी म्हणत होते इथे वारकरी. हा, वारकऱ्यांनी गुरुजींना अलाउ केलं नाही ना प्रवचन करायला. आळंदीमध्ये परमहंसांची प्रवचन व्हायला लागली, परंतु परमहंस सांगायला हे लागले ना की आपण ध्यान केलं पाहिजे, कुंडलिनी जागृती झाली पाहिजे, आपला संप्रदाय वारकरी संप्रदाय पुढे गेला पाहिजे. हे जेव्हा सांगायला लागले तेव्हा बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की आणि ठराव पास केला की इथून पुढं यांनी तुम्ही या ठिकाणी आळंदीमध्ये कुठंही प्रवचन करायचं नाही. ते कुंडलिनी आणि काय आपलं ध्यान हेच करणारे ती माणसं कुठंच नाही. डोळे झाके बुवा. हा, टापरी दिंडीत पण त्यांना नाही येत मला. नाही ना, टापऱ्यांच्या दिंडीतच गेले. हा, टापरी दिंडीत गेले तेव्हाच ते झालं. तेव्हा झालं.
त्याच्यामध्ये आळंदीला आपलं प्रवचन झालं होतं गुरुजींचं. अच्छा. माहिती धर्मशाळेमध्ये. हा, ते तर आपली झाली अवघड आहे सगळं. डोळे मिटा म्हणलं की ते अवघडल्यासारखं होतं. ठीक आहे, म्हणजे ही विद्या माहीत नसल्यामुळं होतं. विद्या माहीत नव्हती. माहीत नव्हती. पण टापरे दिंडीनेच नेलं ना त्यांना, आणलं. गुरुजी गेले होते आपला प्रचार करायला हा. टापरे दिंडी. अच्छा अच्छा. हा. शेडगे दिंडी आहे. शेडगे दिंडीची एक ब्रांच टापरे दिंडी आहे. हो हो माहिती ते सगळे शेडगे पंचमंडळाच्या 4 दिंड्या आहेत. दिंड्या. त्यात एक टापरे दिंडी आहे. पण मग तिथं अडवलं का हा, ते? तिथं म्हणजे ते मला इतकं म्हणाले की नवलेताई तिथं बोंबे नसतील, कोणीच प्रवचन कीर्तन माझी ऐकली नाही. मी त्यांचं अच्छा. प्रवचन ऐकायला सासवडला पण गेलो होतो टापरे दिंडीमध्ये. हो, हो. तर तेव्हाच पण लोकांनी म्हटलं की हे काही जमत नाही. जेव्हा गुरुजींना राहळकर राम मंदिर मिळालं आणि तिथं आम्ही आमचा सगळा एक ग्रुप आपला तुमच्या आधीचे ते मिळाले, तेव्हा गुरुजींनी उद्गार काढले की आता हरकत नाही, मी जे म्हणतो ते म्हणायला, त्याचाच पुढे विश्वयोग होईल वगैरे वगैरे. ते सगळं ते म्हणाले. आपला विषय कशावर निघाला? वारकरी सत्य का नाकारतात? अगं त्यांना महत्वच कळलं नाही. नाही, महत्व नाही. कळलंच ते नाही. म्हणजे हे ज्ञानेश्वर महाराजांनी हे केलं याच्यावरच त्यांचा विश्वास. 6व्या अध्यायाबद्दल नाही बोलत जास्त. तुम्ही पहा, 6वा जाऊ दे सोडा. पण ज्ञानोबारायांचे जास्त उदाहरण देतात का ते कीर्तनात? कोणाचे देतात? सोपं आहे ते. तुकोबाराय पण सोपे नाही तर अवघडात अवघड आहे. म्हणजे तुकारामांनी गाठलंय हे आपलं जे ध्येय आहे, पण तरी ते ह्यांना मान्य नाही. ठीक आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. अडाण्यातल्या अडाण्या माणसाला समजतंय सगळं, तरी पण काय एकाने नाही म्हटलं की दुसऱ्याने म्हणायचं तसं आहे. पण एक सांगू का? नाही, एक अजून एक सांगते की खरोखरच तसं आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये अगदी खेड्यातला समाज आहे, तळागाळातला समाज आहे, त्यांच्यासाठी पण कदाचित हे नसेल, म्हणजे त्यांना आवाक्यात येण्यासारखे नाही. मी विनायकपुरमला नवीन गेले, तिथं माझं काय झालं? हेच झालं. ते म्हणले माऊली आम्हाला तुमचं खूप पटतंय सगळं, पण तुम्ही सांगताय काय हेच आम्हाला कळत नाही. तुम्ही डोळे बंद करून कशाला बसायला सांगता ते कळत नाही म्हणले. म्हणून सोडलं सगळ्यांनी मला खेड्यात. आपला संप्रदाय आहे म्हणून बरं आहे, तर त्यांनी सोडलं. शिवाय आपण हे खाऊ नका ते असं ते होतच ना सगळं, त्यामुळं पण सोड असं झालं. वारकरी संप्रदाय काय वाईट नाही, पण साध्या लोकांना कोण उचलणार मला सांग? आपणच मोठे आहोत असं नाही. अगदी तळागाळातल्या माणसांना उचलून कोण धरणार? त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ केला. हरिपाठ कीर्ती मुखे गाय पवित्रची होय देह. एवढं खूप आहे. देह पवित्र झाला तरी खूप आहे. मग होतंय ते. असंख्य लोक हरिपाठ म्हणत असतात. हरिपाठ त्याच्यासाठी केलं, देवाची द्वारी उभा करणं बरी तेवढी मुक्ती. ज्ञानोबारांनी काय केलं? युक्ती केली हरिपाठात. तू उभा राहून नमस्कार कर तर चारी मुक्ती तुला मिळतील. सोपं आहे, तसं करतात. ज्ञानोबारांचं दर्शन समाधीचं नाही मिळालं तरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधेल. मोठी मोठी फळं दिली भक्तीला. ते पण महत्वाचं आहे. कुंडलीत झेपत नाही त्याला. सगळेजण मुक्त कसे होतील? त्या पुण्याईने मग पुढे कुणीतरी येतील ना पुढे इकडं. नाही, तसं नाही म्हणा. त्या पुण्याईने पुढच्या जन्मी त्यांना चांगलं मिळेल. त्याच्या पुढच्या जन्मी काय, एखाद्या जन्मी त्यांना सद्गुरू भेटतील असं. ठीक आहे, हरकत नाही. इयत्ता खूप ओलांडाव्या लागते, पण ते आल्याशिवाय राहणार. परमेश्वराचं कार्य आहे ते. एकदम PhD ला कोण येईल तुमच्यासारखं? ही PhD आहे आपली, नाही का? आपली PhD आहे. PhD ला एकदम कोण बसतो? तसं आहे. म्हणून आजचा विषय जो आहे समाधान. प्रपंच तुम्ही किती करा तेवढा पुरता आपल्याला वाटतं. मुलगा झाला का, वा 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 समाधान झालं. गोष्ट सांगतो काय झालं? समाधान. दुसऱ्या दिवशी मुलाला ताप आला, समाधान गेलं. क्षणिक समाधान. मग डॉक्टरकडे चालला.
क्षणिक. मुलाला ऍडमिट केलं. बघा आता, सलाईन लावलं, ते सगळं झालं. ते समाधान होतं ना झालेला, ते गेलं. गेलं. म्हणून प्रपंचामध्ये समाधानाच्या व्याख्या बदलतात सतत सतत. बरोबर येतंय मला सांग. त्यांना विचारेल बरं बाबा, मोठे लोक आहेत. समाधानाच्या व्याख्या सतत सतत बदलतात. कुठे? प्रपंचामध्ये. तसं परमार्थामध्ये समाधानाची व्याख्या बदलत नाही. एकदा प्रभू सगुण न का दिसेना, पण जो आत आहे आणि त्याने एकदा आपल्यावर सावली धरलेली आहे असं म्हटलं. आणि त्यांच्याच परमेश्वरच येतो. कोणाच्या रूपाने येतो? सद्गुरूच्या रूपाने. साक्षात परमात्मा आपल्यावर सावली धरतो, आपल्याला अनुभव देतो. आधी अनुभव देतो प्रपंचात, बरेच कठीण करून टाकतो सगळं. ऑल प्रपंच अजिबात विरोध पास तर खलास. तेव्हा असं वाटतं नको, परमार्थ नको, काय जीव द्यावा. नंतर असं नंतर थोड्या वेळाने वाटतं की कशाला आपण आपलं जीव, हे परमार्थ बरं, आपला जीव कशाला द्यायचा, जाऊ दे म्हणू दे. आपलं आहे ना ध्यान, सद्गुरू आहेत ना, गप्प बसा, चला पुढे. इथं इथं स्वल्प विराम येतो. विवेक येतो. हा विवेक, सतसत विवेक बुद्धी ही परमार्थाशिवाय येणार नाही. लक्षात, ही परमार्थाशिवाय येणारच नाही सतसत विवेक बुद्धी. मग ती थांबवते. थांबवल्यानंतर पुढं पुढं चालवा. संसाराच्या क्रिया करत करत परमार्थाच्या पण क्रिया आपल्या हातून होत असतात. आणि क्रिया प्रक्रिया सर्वात मोठी आहे. ध्यानाने काय होतं? संसारात लढत असलेली इंद्रिय ध्यानाने काय होतात? हळूहळू हळू. आणि प्रपंचामध्ये लढत असलेली इंद्रिय, रागावणारी इंद्रिय आहे, काम करणारी इंद्रिय आहे, राबणारी इंद्रिय पुष्कळ आहे. ती इंद्रिय सुद्धा ध्यानाने काय होतात? तृप्त होतात. तृप्त, शांत शांत शांत. मग हळूहळू आपल्याला कळतं, अरे आपण तर शांत झालोय, हे असंच चालू आहे, ते तसंच चालू राहणार. कारण ते राहडगाडगे जन्मांतरी ते चालू राहणार आहे. बरोबर, ते तसंच चालू राहणार आहे. संपणार काय आहे? आपल्याला नीट मार्ग मिळणार आहे, आपलं दुःख संपणार आहे. ते तसंच आहे, त्याच्यात काही बदल होणार नाही. म्हणून प्रपंच आणि परमार्थ यातला फरक समजावून घ्यायचा आणि पुढे चालायचं ध्यानी लोकांनी. कळलं? आमचा विषय असा आहे. काय विषय आहे आजचा? समाधान. बरोबर. मग परी फळशून्यता नाही तया विफळता, पै फळासीची पंडसुता, फळे काय? बरोबर. आता काय उदाहरण दिले माऊलींनी? फळशून्यता. विड्याच्या पानांची वेल आहे, तिला फळ नाहीच आहे, फळ नाहीच आहे. म्हणून तिला असं वाटत नाही का आपल्याला समाधान पाहिजे. कशात समाधान आहे तिचं? विड्याचं पान सुंदरात सुंदर करणं हे तिचं समाधान. ते तर झालंय, ते झालं म्हणजेच फळशून्यता आली. मग आता आपल्याला हे उदाहरण घेण्यासारखं आहे की फळशून्यता आली की नाही? आली. आता तुम्ही तुमच्या, आपण समजा मी आहे, तुम्ही, आपण कुठे काय मागतोय का देवाला? देवा माझं एवढं कर बरं, आता तुझं प्रवचनच सोडून देते. देवाला दम देणारे खूप आहेत. तिरलोटकर देताय दम. किरण तिरलोटकर, आज आमचे खवले जे आलेले नाहीत ते, तुझं सोडूनच देतो सगळं, बस कसं असतं. कोणाला म्हणतो आपण? आपण आपल्यालाच दुःख देऊ त्याच्यामुळे. असं जर आपण क्रोधाने जर केलं तर दुःख कोणाला होणार आहे? आपलं आपल्याला होणार आहे. त्यामुळं काहीच होऊ शकत नाही. एकच होऊ शकतं, बाबा तू ईश्वराचं नाम घेतलंस, तू ध्यान केलंस, तू फळ अर्पण केलंस, तरच हे सगळं होणार आहे. पहा, परी फळशून्यता नाही तया विफलता, पै फळासीची पंडसुता, फळे काय? ती वेल आहे, तिला फळ नाही असं कोणी म्हणू शकणार नाही. कारण जी वेल आहे तेच पूर्णत्व आहे. म्हणजे
आता आपल्या ठिकाणी निष्कामता जी येते तेच फळ आहे. पुन्हा पुढची कोणती फळं मिळणार आपल्याला? तालिया. यांनी वाजवायचं बघितलं. निष्काम होणं, कोणताही काम म्हणजे इच्छा उरली नाही अर्जुना, हेच मोठं फळ. शेवटी अर्जुन काय म्हणाला? लढाई संपली तेव्हा देवाने ऑर्डर दिली, जा अर्जुना, म्हणजे परीक्षात बघितली, जा अर्जुना, आता हे सगळं राज्य निष्कंटक झालेलं आहे, म्हणजे निशत्रू, पुढे शत्रू नाही तुला, आता तू राज्य कर, नाही तर तुझ्या मुलांना बस. अर्जुन म्हणाल, नाही देवा. म्हणजे इतका वेळ सांगून काय झालं अर्जुनाचं? राजा आहे, त्याच्या पदरी सैन्य आहे, त्याच्या पदरी सगळी जमीन आहे, सगळं वैभव आहे, सगळं आहे. पण आता अर्जुनाला काय झालेलं आहे? नष्टो मोहा, पुढे नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात् मया. मोह नष्ट झाला देवा तुझ्या प्रसादात, तुझ्या कृपेने. नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध, मी हरवलो होतो माझ्यासाठी. जेव्हा माझी मागची स्मृती मला होत नव्हती, का मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आत्ता मिळतंय. कोण आहोत आपण? काय म्हणायचं? आत्मा. हा, कोण आहोत? ब्रह्म आहे. ही जी सुखाची उर्मी जी आहे आत स्फुरणारी, ती ध्यानाला बसल्यावर येते, ती दिवसभर टिकते, त्याच्यातच दिवस जातो, त्या उर्मीनेच आपण उठतो आणि सर्व दिवस आनंदात समाधानात जातो. एखादी व्यक्ती त्या क्षणी आपल्याला ओरडून बोलली तर तुम्ही काय करता? गुरुजरजी, काही बोलत व्हेरी नाईस. काय? काही बोलायचं नाही. हा, हे आपोआप होतं. जोपर्यंत काही व्यक्तींना असं होतंय की मला का रागवला, मला का रागवला, ती तर क्रिया आहे, बरोबर आहे, होणारच. पण जोपर्यंत ती क्रिया चालू आहे तोपर्यंत पूर्णत्व नाही. कोणी बोलले ना का बोललं असं जेव्हा येतं तेव्हा कळलं, म्हणजे तेव्हा काही भावच नसतात, छान भाव असतात. कळलं मग? त्याचं नाव समाधान. काही नाही असं नाही, त्याचं नाव समाधान. हेही नाही, अति आनंदही नाही, अति दुःखही नाही, त्याचं नाव समाधान. बरोबर? म्हणजे अशी काय म्हणतात ती, नाही घड्याळाचा काटा येतो, तो इकडे हलत नाही, इकडे हलत, अशी समावस्था. बरोबर. तेवीच परमात्मा लिंगा समर्पया वया जोगा कर्म कला खूपैगा निपजावया. त्या काळाचे उल्लंघणे देशशुद्धीही साधणे का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रिया निर्णय. सगळीच कर्म आहेत अर्जुना. पण आता शास्त्र किती पाहिजे पाहायला आवडतील का? हे धुंडाळा ते धुंडाळा. धुंडाळले की खूप. वेद पण मी धुंडाळले. 4 वेद जेव्हा माझ्याकडे आले आपोआप आले. घरी होते दुपारी प्रवचनाला यायच्या अगोदर 4 वाजता माझ्या बुद्धीत उगीच आलं की आपल्याकडे सगळे ग्रंथ आहेत, फक्त वेद नाही. असं वाईट वाटलं मला. त्याआधी वेद माझ्या ध्यानात आले होते, 4 वेद असे ते ध्यानात आले. पण म्हटलं आपल्याकडे नाही आहेत, काय करावं. इथे येऊन बसले, प्रवचन करते मी आणि आमच्या कनेक्ट करताही बसल्या होत्या. 4 वेद आणून दिले मला इथं, म्हणजे त्यांनी आणली मला दिले. असं आगमन होतं ग्रंथाचं. जेव्हा आपल्याला ज्ञान सांगायचं असतं तेव्हा ग्रंथ आपोआप आपल्याकडे येतात की तुम्ही ज्ञान सांगताय ना, मग ते आम्हालाही बरं वाटतं. असं ग्रंथ म्हणतात. कळलं? म्हणजे त्याला एक शब्द आहे, शास्त्र प्रचिती, ग्रंथ प्रचिती. बरोबर? अशी प्रचिती आहे 4-5 प्रकारची. कुठली कुठली म्हणाल? पहिली कोणती? पहिली गुरु प्रचिती. सद्गुरु सोडावा लागत नाही, हा म्हणजे नाही सोडावा लागत. त्याच्या अगोदर कितीतरी गुरु मला म्हणायचे तुम्ही या, आमचा अनुभव घ्या, आम्ही तुमचे गुरु होतो.
मी मनात म्हणायचे नको, गुरु पाहिजे. गुरु म्हणजे महाराज, शिकार पाहिजे. कळलं? पण शाळीग्राम गुरुजींच्या चरणावर निवांतपणा वाटला किंवा सत्य वाटलं, ते इथे वाटलं किंवा त्यांच्या सांगण्यातून जो आत्मविश्वास वाटला, ते सगळं आधी सगळं पारखलं. पण तरी तिथं चरण झुकलं, तिथं मस्तक झुकलं, तेव्हा ते खरे. तिथं मस्तक आपोआप जातं चरणावर. कळलं? तेवीची परमात्मा लिंगा समर्पया वया जोगा कर्म कला पूर्वैगा निपदा. अर्जुना, पुढे पुढे तर साधकांचं असं होतं की आपल्याला परमात्मा समजलाय, बरोबर, त्यांना समर्पणच सगळं करायचंय. सर्व कर्म काय करतो आपण? समर्पणच करतो. बघा, त्या काळात ते नल्लंगणे देहशुद्धी साधणे का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रिया निर्णय वृत्ती करणे. आपल्याला अजून समाधान कशा कशात वाटतं तुमचं सांगा ना मला. काय हेमंतबाईंना आपण विचारलं. हेमंतबाई सांगा. साधनेत खूप समाधान आहे. बर, प्रतिमत आहे म्हणजे यांचं सांगा. नाही, साधनेत आहे ते तुम्हालाही माहिती. म्हणजे साधनेत म्हणजे अजून करायचंय. किरण ते बरोबर करायचं. देशमुख अजून पुढं करायचं. हा, बरं करायचं. भगवद्गीता वाचण्यात आणि साधनेत समाधान. बरं, ते तर आहे. पण म्हणजे ध्येय काय आपलं? समाधान. सत्रेताई नाही कोणी. बरं, ठीक आहे. समाधान ही वस्तू शेवटची. पूर्णत्वाला गेल्यावर मग खरं समाधान हो, मिळतं ना. खरं समाधान. हं. पण पूर्णत्वाला गेलोय कशावरून? मगाशी सांगितले चिन्ह. मगाशी तुम्हाला मुद्दा जो अनुभव आला तो आम्हाला नाही आलेला. आताच्या म्हटलं मला मग समाधान आहे. हा, मग संपलं. समाधान आहे ना, अनुभव नाही. म्हणजे जेवलोय पोट नाही पण म्हणजे टेकर आला ती नाही. शक्ती वर जाऊन मिळते. अच्छा, तो अनुभव. ठीक आहे. ते एक आपण काय करतो, एक नकाशा धरलाय समोर, तेवढाच आपण पाठ करतो. त्यामुळे तुम्हाला तसं वाटतं. ती मिळाली असेल आणि समाधानही येईल. आता असं असेल, प्रत्येकाच्या देहातलं सांगते की कुंडलिनी शक्ती मिळणे हे ध्येय आहे. पण ती जशी जशी ऊर्ध्व जाते तसं ती समाधान देतच जाते. आणि शेवटचा एक क्षण आहे की ती जर ब्रह्मकुंडातून, ब्रह्मरंध्रातून ब्रह्मकुंडात गेली तरी कधी कधी कळत नाही. कधी कळतच नाही. कारण आपली साधना अखंड आहे, आपलं चिंतन अखंड आहे, कर्म अर्पण अखंड आहे. मग आता किती वर्ष काय करायचं असं आहे. कळलं? ग्रंथ वाचून काय होतं? समाधान. गुरु प्रचिती स्वप्रचिती शास्त्र प्रचितीमध्ये पाहिली जाते. त्यामुळे ग्रंथ म्हणून शास्त्र प्रचिती. बरं, ग्रंथ वाचन. सद्गुरू नारायण प्रचिती, पहिलं स्वप्रचिती, शास्त्र, आत्मप्रचिती. गुरु प्रचिती, तीन शास्त्र प्रचिती आहेत. प्रचिती, तीन प्रचिती. शास्त्र प्रचिती त्या करतात. आणि आपल्याला आलेलं जे ग्रंथात आहे मग आत्मप्रचिती. आत्मप्रचिती स्वप्रचिती एक शब्द आहे. तुम्हाला काय काय अनुभव येतो? काय असेल ते सांगायचं. आपल्या इथे उघड आहे सगळं, लाजायचं. तसं सांगितलं तरच मला कळेल. कुठलाही सांगा. म्हणजे समाधान वाटतं की अजून दुःखच वाटतं? सकाळी उठलं की बरं वाटतं. म्हणजे हा. साधना झाली की बरं वाटतं. वेळेवर जाग आली की. नाही झालं की दुःख होतं. हा, ते तर पाहिजे. मग हे बरोबर आहे. ध्यानाला बसावं वाटतं. खूप छान. तुम्ही बरोबर मार्गावर आहात की साधनाखाली जर आपल्याला त्यावेळेस जाग नाही आली तर दुःख होणं हे फार उच्च साधनेचं लक्षण आहे. किरणजी, तुम्ही? म्हणजे कृतज्ञता वाटते. वाव, फक्त दिव्य अनुभव नाहीये. काय शब्द वापरले बघा. ते कधी दिव्य अनुभव- सगळ्यांनी असं केलं. हा, कृतकृत्य बरोबर आहे. झालो, इच्छा केली ते कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावले, असं एक वचन आहे. कृतकृत्यता वाटते. खूप नाईस, व्हेरी नाईस. कृतकृत्यता वाटणं हे तर फारच मोठं लक्षण आहे. म्हणजे कसं लक्षण आहे की गुरुकृपा झाली,
साधनाही झाली म्हणजे सुरू आहे, पण साधना करतानाच असं वाटतंय की वा आपल्याला हे जे मिळालं आहे ते सगळ्या जन्मांतर किती गेली तरी हे मिळालं नसतं याची कृतकृत्यता आहे. आणि मग अभ्यास तर होतोच आहे, होणारच आहे. अश्रू पण येतात. कर्म अर्पण करणं ही जी कला ही गुरुजी शिकवली इतकी सोपी आणि सहज ही कुठेच नाही सांगितली. अश्रू काय? हे अश्रू अश्रू येतो बरेच वेळ. अश्रू कशाचे येतात सांगा. आता मला एक सांगा, अश्रू 3-4 प्रकारचे असतात, सांगते मी तुम्हाला. अश्रू कशाचे असतात? पहिले अश्रू संसारात असणार संतापाचे अश्रू असतात, लक्षात घ्या. संसारात डोळ्यातून अश्रू जे पडतात ना ते गरम, संताप, दुःख, झुरणं, उधळणं याचे अश्रू आहे सुरुवात. आता साधना काळात जे अश्रू येतात ते अश्रू कसे येतात सांगा. थंड असतात का? हा ते सांगतात. अनुताप. हा किंवा अनुतापाची सुरुवात. 2 नंबरचे अश्रू कसली? गुरूंचा अनुग्रह झाला, ध्यानाला बसतोय ध्यानाला बसतोय ध्यानाला अनुताप, जो अनुताप तीर्थी नाहला उभी आहे. अनुतापाचे अश्रू, देवा मला तुम्ही अगोदर का नाही भेटला, घळघळा अश्रू वाहतात. मला तर हेच अश्रू व्हायचे सारखे, स्वयंपाक करताना पण अश्रू व्हायचे. खूप खूप अश्रू व्हायचे. आणि माझी काही सेवा होत नाही याचं मला नेहमी वाईट वाटायचं. आणि आपण मला भेटलात त्याने मी किती कृतार्थ झाले याच्या सततच अश्रू. आणि मला सांभाळून केवढं घेतलंय याचे खूप अश्रू व्हायचे. एखादा गुरु असतो जो सांभाळून घेतो सर्वांना. मी तुम्हाला काय सांगू, मी नवीन अनुग्रहित झालेले गुरुजी मला वाटतं प्रवचनाला ते सगळ्यांना न्यायचे आम्हाला. त्यावेळेस माझ्याकडे हे नसायचं, म्हणजे मी ड्युटीवर होते पण घरातला कारभार असा कडक होता की सगळंच द्यायचं त्यांच्याकडे. त्यामुळे आमच्याकडे नसायचंच. मग काय करायचं आता हे असायचे आमच्याकडे. तर एकदा मला आठवतंय हेमंतबाई की आमची कुठं ट्रिप गेली, मला वाटतं आमच्या गावाकडे कुठेतरी गेली होती, गुरुजींची प्रवचनं होती. आणि आम्ही गेलो सगळे बसले वगैरे. आणि 200-200 रुपये फक्त काढायचे, 200 का 400 काय तरी. ते पैसे माझे महाराजांनी भरले. नंतर मी त्यांना, पण मला ते असं इतकं दुःख व्हायचं त्यावेळेस, असं व्हायचं. नंतर त्यांचीच कृपा इतकी झाली की पैसा माझ्याकडे राहायला लागला. म्हणजे कृपा प्रसाद आहे असं. हा हळूहळू कृपा प्रसाद विरुद्ध स्थितीमध्ये सुद्धा गुरूंचा कसा होतो हे आपल्या लक्षात येतं. मग अजून अश्रू गळतात, कळलं? इतके अश्रू गळतात की बस त्याला कृपा म्हणायचं. आणि हे कृपा जो लक्षात ठेवतो हे गुरूंचे उपकार आहे, नुसती कृपा नाही. हे उपकार जो लक्षात ठेवतो त्याला मग गीत येतं. कैसे स्मरो श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. उपकार स्मरता अश्रू येती कसे त्यास मी म्हणा गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. गुरुराज माझे परमात्ममूर्ती सकल जनांची वाहती खंती. म्हणूनच त्यांच्या शुभद चरणी म्हणूनच त्यांच्या शुभद चरणी निःसीमा भाव धरू. गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. रक्षिले मजला प्रारब्धातून. किती गोड आहे बघायला.
सगळ्या प्रारब्धातून सद्गुरूच रक्षण करतो. जर सद्गुरू नसेल तर प्रारब्ध आपल्याला सतत सतत दिवस लक्षात घ्या बघायला चावतो. बघायला चावतं. तुमचे नेहमी सद्गुरू तुमचे नेहमी सनात. पुढे आपण जर का अभ्येराल मज होईन मी उभा. ही भावना केवढी भावना. खरं मनुष्य अनाथ असतो सद्गुरू नसतात. असे कृपाळू सद्गुरू नसतात. मनुष्य अनाथ असतो. कोण विचारते कोणाला जगात? आजकाल कोण विचारते? सद्गुरू आपली काळजी घेतात, काळजी करतात, काळजी वाहतात. तीन क्रियापद वेगवेगळी. काळजी घेतात वर्तमान काळ, काळजी वाहतात आपण घरी असल्यावर, आणि काळजी करतात सदैव. कळलं? असं खूप छान अनुभव आहे, खूप छान. आणि अनुभव किती वर्षाचे? 12 वर्ष. सगळं मिळून 4 वर्ष झाले असतील आमच्या अनुभवात. म्हणजे 2 वर्ष कशी गेली आमची तर नोकरीत गेली. आम्हाला आठवडा लागायचं सद्गुरूंच्या चरणांचं दर्शन व्हायला. कुठं? म्हणून दया कोणाची जास्त आहे? त्यांची जास्त आहे. आमचं तप काहीच नाही. लक्षात घ्या. तेव्हा माझं काहीच तप नाही तरी तू माझ्यावर कृपा करतोस. तू मला बुद्धीतून आपल्या जवळ घेतलायस. तू माझ्यावर कृपेचा वर्षाव करतोस. तू ज्ञानाचा वर्षाव करतोस. म्हणून माझं व्यक्तिमत्व आहे असं वाटून ती प्रेमगीत सुरू झाली. त्यात भाव आहे. चला, ते देवीची परमात्मा लिंगा समर्पया जोगा कर्म कला उपैगा निपजावया. दुसरी हे काय आहे पायरी? पहिली पायरी आहे की मी आहे, कर्म करतो आहे, हे सद्गुरुनाथ मला सांभाळ. दुसरी पायरी काय आहे? परमात्मा लिंगा समर्पया. दुसरी पायरी अर्पण करण्याची आहे. आपल्याला जे शिकवले की हे सद्गुरुनाथा सर्व कर्म तुमच्या चरणावर. हा अर्पण आहे. आपण असं म्हणतो ना, हे सद्गुरुनाथ. म्हणजे अर्पण पद्धती जी आहे ती सद्गुरूंनी शिकवली. तिसरी पद्धत ही आहे का मी कोणीच नाही, मी करता नाहीच, हे शिकवलं शिष्यांना. आणि चौथी पद्धत आहे सगळं कर्म कला म्हणजे सर्वच्या सर्व कर्मांचं गाठवडं त्यांच्या चरणाशी व्हायचं मनातून. आणि पाचवी पद्धत आहे देवा एखाद्या कर्म अर्पण करायचं राहिलं असेल तर मला क्षमा असेल. काय गीत आहे बोला? अपराधी मी. कोणत्या गुरूंना आवडणार नाही असं? शिष्य आपला इतका शरण आलाय ना असं म्हणतोय, असं आवडणार नाही? अपराधी मी कर्म केले नाही तुझ अर्पण म्हणून क्षमा प्रार्थना करीते समर्पण आई करीते समर्पण. गुरु हीच आई, गुरु हेच वडील आणि गुरु हेच देव. करीते समर्पण. सगळी नाती गुरुत पाहावी, फक्त पती सोडून आणि पुरुषांनी पत्नी सोडून. बाकी सगळी नाती, कारण ही 2 नाती व्यवहारी आहे. ही नाती गुरूंच्याच शोधायची नाही. लक्षात ठेवा. अपराधी मी कर्म केले नाही तुझ अर्पण म्हणून क्षमा प्रार्थना करीते समर्पण आई करीते समर्पण. पुढं अनंत कर्मे. कर्मापासून देवा एक क्षणही मी लांब नाही. कर्म म्हणजे कसं लांब नाही सांग? श्वास घेतला कर्म झाले. लक्षात घ्या. तुमच्या डोळ्याच्या पापण्या कर्म करतात, तुमची बुबुळं कर्म करतात, तुमचा श्वास कर्म करतो, तुमचे कान कर्म करतात, सगळं कर्म करतात.
शरीरात एकही अवयव असा नाही जो कर्म करीत नाही. Am I right? नाही क्षणमपि यात तिष्ठते. हा, नाही तिष्ठत्य क्षणमपी. पुढे यात तिष्ठते कर्म. यातु तिष्ठत्य कर्म असा आहे. नाही कश्चित क्षणमपी. भगवान श्रीकृष्ण सांग, किंचित सुद्धा मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. स्वस्थ बसला असेल तास तरी करेल, आता दुसऱ्याला टिचक्या मारेल, काही ना काहीतरी करतोच. कधी स्वस्थ बसणार नाही. कळलं? त्यासाठी देवा माझ्या कर्मांमध्ये काही चूक आढळली, ते समर्पण झालं नाही तर मला क्षमा करा. एकच दिवस माझं चुकलं होतं, कर्मार्पण करा. तेव्हा ते गीता. नाही तुझ अर्पण. तुझं म्हणजे आता कोणता भाव आहे तुझं म्हणण्यात? तिसऱ्या वर्षी कोणता भाव आला? आत्मसमर्पण. त्यांनी सगळी विद्या पहिल्या वर्षी शिकून टाकली, शिकवतच होते. म्हणजे ती ग्रास्प झाली म्हणून शिकवलं. ते म्हणायचे ग्रास्पिंग पॉवर फार आहे तुमची, तर ती आहे. समजा ती त्यांचीच देणगी आहे, ईश्वराचीच देणगी आहे. त्या ग्रास्पिंग पॉवरमुळं त्यांनी ते ओझं टाकतच गेले आणि मी झेलतच गेले असं झालं. त्यामुळं 6 वर्षात झालं. ग्रास्पिंग पॉवर असते एखाद्याची. तसं कर्म राहिली, कर्म अर्पण करायची राहिली, कर्म केली आणि डोळ्यातून अश्रू आले. आणि गीता काय गीत? अनंत कर्मे नित्याची घडती, सर्व इंद्रिये कर्मी वर्तती, तव चरणी ती फुले वाहण्या, नाही आठवण म्हणूनच ही क्षमा प्रार्थना करीते समर्पण. आई करीते समर्पण. हे गीत ऐकून कसं वाटलं असेल गुरुजी? नेहमी साधनेमधून गुरूंना प्रसन्न करावं. आपण तर केलं बा, तुमचं तुम्ही बघा. आपली साधना अशी असावी, आपला सद्गुरू प्रसन्न व्हावा आपल्या. ठीक आहे, चला पुढे. आज क्षमा करी ओ आई, अपराध पुन्हा होणे नाही. माणसं साधा हिशोब करतात, जाऊ दे, चुकलं तर चुकलं, क्षमता आहे ना, चुकलं चल. ढोबळ मनाने या विद्येमध्ये ना ढोबळ माप येतात. चुकलं तर चुकलं, चला काय उद्या क्षमा मागते, ह्याच्यापेक्षा काय सगळं खरं असंच आहे. सोपं आहे. वर बसलाय नुसती क्षमा मागते काय, बघतो तुझ्याकडे. चलाक होतेस काय जास्त. कर्म चुकलं तर क्षमा मागा, याच्यापेक्षा काय. बस तिथंच आहेस, तिथंच ठेवतो. ती शिक्षा आहे ना मोठी. अनुग्रह घेतला त्या दिवशी जो होतास तू, तो तसाच राहशील, काही होणार नाही पुढे तुझं. जा. अनंत कर्मे नित्याची घडती, सर्व इंद्रिये कर्मी वर्तती, तव चरणी ती फुले वाहण्या, नाही आठवण म्हणूनच ही क्षमा प्रार्थना करीते समर्पण. आई करीते समर्पण. पुढं आज ही परवानगी काढली. आज क्षमा करी ओ आई, अपराध पुन्हा होणे नाही. असं हळूवार म्हटलं म्हणून गुरुराज प्रसन्न झाले. सद्गुरु हळूवार असतात, धाकत पडशाने नसतात. आज क्षमा करी ओ आई, आवाज प्रेम तुझ्याच पायी झाले धन्य धन्य. ही कबुली आहे, कबुली आहे.
तुझ्याच पायी येऊन झाले धन्य धन्य जीवन म्हणून क्षमा प्रार्थना करीते समर्पण. अध्यात्मामध्ये आपला भाव जो आहे हृदयाचा तो नाजूक असला पाहिजे. शिष्यांचा धाकत ते काय म्हणतात, धाकत पडशा नाही. जाऊन द्या झाला आत्ता नाही झालं तर मग करू, मग नाही झालं तर त्यात असं तसं नाही. ते प्रापंचिक कर्मांसारखं नाही. दळण दळायचं म्हणजे नुसता भरडा काढायचा असं नाही. दळण सुद्धा चांगलं. आता दळण काय तर गिरणी घरात पण असते, बरोबर ते होतं. आमच्या ते दळण वेगळे, पूर्वीचं सांगतं. कोणतंही कर्म करताना भाकरी केली तर नीट झाली पाहिजे ना. तसं कोणी खाईल का? नाही, नावं ठेवतील. तसं आहे. तसं ध्यान ज्ञान, पहिलं ज्ञान श्रवण असं पक्क करा की श्रवणानेच ते इथं पोचलं पाहिजे. आणि कधीच नाही नाहीसं झालं पाहिजे. 6 वर्ष काय झाली मग नुसतं श्रवणच झालं. जास्त वया भरल्याच नाहीत आमच्या, जास्त थोडीशी भरली. ही मुलींनी पळवली. कधी पळवली काय सांगितलं. माझ्या ज्ञानेश्वऱ्या पळवल्या, वही पळवली, सगळं पळवलं. कळलं असं आहे. अध्यात्म ज्ञान हे भाग्यवंतांना मिळत असतं. आपल्याला तुम्ही सगळेजण किती भाग्यवान, छान वाटतं बघून. तुम्ही येता, मनापासून ऐकता, त्याचा शोध घेता. आपली कपॅसिटी किती का कमी असेल ना, पण नाराज होऊ नका. बोट कुणीकडे येते. कपॅसिटी आज कमी आहे, उद्या नसणार, परवा बिलकुल नसणार आहे. आणि तेव्हा तुम्ही समर्थ असणार आहात. लक्षात ठेवा. आपले शिष्य कुठंच वाया नाही जायचे. फक्त दिवसाकाठी पहाटे किंवा कधी तुम्हाला वेळ असेल, शांत वेळ शक्यतो किती मिनिटं ध्यान करा. कमीत कमी 20 मिनिटं आणि जास्तीत जास्त 1 तास होईल. आम्ही म्हणलं 20 तास असेल. अजून 20 तास ध्यान नाही लागत कोणा. 20 तास त्याची गरज नाही. त्याची गरज नाही. लागेल. 1.5 तासापर्यंत लागतं. मी लावून दाखवू का तुम्हाला ध्यान? तुम्ही या इथं, मी लावून दाखव. आम्ही गुरुजीं पुढे आग्रह करायचो, मी आणि दादा सत्रेताईंचा. गुरुजी आम्हाला ध्यान 8 तासावर आम्हाला पाठवाच. आमचं लावाच ध्यान 8 तास. इतकी हौस असायची आम्हाला. ती विद्या ऐकून ऐकून आम्हाला हौस यायची. मग एकदा सुट्टीच्या दिवशी गुरुजी यांच्याच घरी शिबिर होतं. ते सगळे पुढे बसले, आम्ही दोघं देवघरात बसलो. गुरुजी होतेच तिथे. आणि बसलो असं आणि लागलं ध्यान. उठलं आणि काय गुरुंच्या पुढं अहमनिका केली ना. गुरुजी 8 तास ध्यान करायचं. वा वा वा. कळलंच नाही आम्हाला. दादाला नाही कळलं, मलाही नाही. गुरुजी 8 तास ध्यान. इतकं सोपं आहे का? एक आणि गुरुंच्या पुढं काय म्हणायचं? 8 तास ध्यान लावायचं. हो का, लावताय का 8 तास? मांडी घातली की चुळबुळ झालं. काय त्याची त्यांच्या लीला आहेत सगळ्या. 5-10 मिनिटं ना आलो बाहेर. काय झालं? 8 तास लावताय ना? घंटा. मग त्यांनी सांगितलं की नवलेताई 8 तास ध्यान करण्याची गरज नाही. कशाला तुम्हाला पाहिजेत 8-8 तास? दादाचं वाक्य काय मनावर घेताय? काही नका करू 8 तास वगैरे. तुमचं जे आहे तेच ध्यान सर्वात उच्च ध्यान आहे. म्हणजे आपण 2 तास बसलो, 1.5 तास बसलो तर 2 सेकंद जे वर एकाग्र होऊन ते ध्यान आहे. जितका सेकंद जितकी मिनिट आपण एक क्षण येतो का असा होतो. त्यावेळेस श्वास घेण्याची पण आपल्याला हे गरजपेक्षा आठवण नसते. आठवणही नसते. देवभान विसरून 1 सेकंद जरी लागलं तरी ते खरं ध्यान आहे. मग ते 1 सेकंद नाही, ते तुमचं अर्धा तास झालं, 1 तास झालं, सगळं ते हळूहळू होतं. असं विसरून जातं सगळं. नाही का? विसरतो. जेव्हा विसरू स्वतःचा विसर पडला, ते ध्यान खूप सुंदर. तसं लावायचा प्रयत्न करा. सिनियर लोकांना जे ध्यान करतात ना, त्यांना देहाचं भान विसरलं पाहिजे असं ध्यान करा.
विसरते का बरोबर आपण देशमुख आपण जितका वेळ बसतो जितका वेळ बसतो तितका नाही तर आता आठव तुम्ही तो प्रयत्न करा माझं छान ठीक ओके पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री असं समाधानाचं जे अंग आहे ते ज्ञानोबारायांनी खूप वेळा इथं सुंदर सांगितलंय सगळं. आता कुठला अध्याय होता? 18वा अध्याय घ्यायचा मी आपला 26वा श्लोक जे उघडलं ते आलं चालेल ओके. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज